भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नांदूर शिंगोटे येथे भव्य अभिवादन सभा संपन्न झाली। चासनाका या ठिकाणी पंचशील मित्रमंडळ व नांदूर ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली। यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला नांदूर शिंगोटे गावातील सर्व स्तरातील ज्येष्ठ मंडळींनी अभिवादन केलं। यावेळी संपूर्ण पंचशील मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस स्टेशनचे सोसायटी तसेच विविध संस्था, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच समस्त ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली। यावेळी आलेल्या ज्येष्ठ मंडळींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले। असो किंवा सर्व बहुसंख्य असतील, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस, त्यांना मानव थोडे तर मी एकत्रपणे या आमच्या बाबासाहेबाला चांगली बुद्धी आहेच आहे, परंतु या बाबासाहेबाला चांगली जागा दे, सद्गती दे, अशा माझ्या वतीने सर्वांच्या वतीने बाबासाहेबाला अभिवादन करतो, पूर्ण श्रद्धांजली वाहतो। पंचशील मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। आणि पंचशील मित्रमंडळाने संपूर्ण गावाच्या वतीनं या मोक्याच्या जागी ही जी जयंती साजरी केली त्याबद्दल प्रथम सर्वांना धन्यवाद देतो। कारण ही जयंती एकट्या कुणाची नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुणाही एका समाजाची नाही। आता मी माझं भूषण सांगत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या स्वतःची जिव्हाळ्याची आणि अभ्यासाचा विषय, मला जेवढं वाचलेलं तेवढं मी आंबेडकरांविषयी वाचलेला आहे। हा युग पुरुष म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्यांचं शिक्षण झालं, त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आतापर्यंत स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।